सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवराज बाबा भोसले यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं सुरुवात दीप प्रज्वलन होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित पंचायत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रामचंद्र भाऊ जगदाळे, त्याचप्रमाणे श्री लालासाहेब पवार, चेअरमन श्री यशवंतराव साळुंखे, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात याच्या पंचायत समितीच्या सभागृहात पहिल्यांदाच आपल्या या दिवसाचं औचित्य लक्षात घेऊन कैलासवासी बाबुराव घोरपडे ट्रस्टच्या वतीनं भाऊसाहेब महाराजांचं तैलचित्र आणि त्यांचा जीवन परिचय असं एक चित्र एकदा आज आपल्या पंचायत समितीमध्ये त्याचं आपण अनावरण केलंय आणि ते आपल्या जे आपलं मेन हॉल आहे त्या ठिकाणी बसवलं जाणार आहे। या कार्यक्रमाला मान्य रामभाऊ जगदाळे साहेब, मान्य विचारानं हा तालुका उभा राहिला आणि आज या तालुक्याला खऱ्या अर्थानं या तालुक्याची राजकीय ओळख ही जिल्ह्यामध्ये निर्माण करून देण्याचं काम हे भाऊसाहेब महाराजांनी त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून केलं। आपल्याला सगळ्यांना जुन्या गोष्टी जर बघितल्या तर 78 सालाच्या पूर्वी सातारला कोण फार विचारत नव्हतं। सातारा जिल्हा होता पण सातारचं महत्व जिल्ह्यामध्ये नव्हतं। सातारचं नुसतं नाव होतं। काही जे निर्णय ते कराड किंवा वाई या दोनच तालुक्यांमधले इथले निर्णय केले जायचे आणि सातारचे त्यावेळेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे त्या निर्णयाच्या बोजाखाली, दबावाखाली हे दाबले जायचे, अशी आपल्या तालुक्याची परिस्थिती होती। पण खऱ्या अर्थानं 78 साली भाऊसाहेब महाराजांनी त्या गोष्टीला तडा दिला, ते निवडून आले आणि एक नवीन सुरुवात सातारची भाऊसाहेब महाराजांनी निर्माण केली। इथल्या कार्यकर्त्याला राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ओळख निर्माण करून दिली। अजिंक्य उद्योग समूह उभा करून इथल्या शेतकऱ्याला उभं करण्याचं काम केलं त्यांनी, ही वस्तुस्थिती आहे। पूर्वी परिस्थिती सातारा तालुक्यातल्या शेतकऱ्याला ऊस आपला घालवायचं म्हटलं तर दुसऱ्या कारखान्यांवर दिवस जाऊन मुक्काम करायला लागायची, ही आपल्या तालुक्याची अवस्था होती। कराडला जायला लागायचं, वाईला जायला लागायचं, तिथं ऊस आमचा काहीतरी करून घेऊन जावा अशा विनवण्या करत बसायला लागायचं। पण आपला हक्काचा अजिंक्यतारा कारखाना भाऊसाहेब महाराजांनी तो उभा केला। आज तो कारखाना दिमाखात आपल्या सर्वांच्या, सर्व शेतकरी, कामगार, सभासद सगळ्यांच्या सहकार्यामुळे दिमाखात आज तो चालू आहे। महाराष्ट्रात त्या कारखान्याचं जे नाव आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात गाजलेलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज उरमोडी धरणाच्या माध्यमातून सुद्धा या तालुक्यातली शेती ही सुजलाम सुफलाम झाली पाहिजे, ही भूमिका भाऊसाहेब महाराजांनी घेतली। विरोध अनेक वर्ष झाला, अनेक वर्ष पूर्वी खोऱ्यातील उरमोडी विभागातील गावं ही गावाच्या गावं महाराजांच्या विरोधात होती, गावाच्या गावं महाराजांच्या विरोधात मतदान करायची, पण त्यांनी कधीही मताचा विचार केला नाही। तर इथला धरण झालं तर माझा तालुक्यातला शेतकरी त्याच्या शेतीला पाणी मिळेल आणि तो सुजलाम सुफलाम होईल, तो सदन होईल, ही त्यांची भूमिका होती आणि ते उरमोडीचं धरण पूर्ण झालं। ज्या सातारा तालुक्यात फक्त 60,000 टन ऊस होता, त्या सातारा तालुक्यातनं या जिल्ह्यातील 5 ते 6 कारखाने ऊस घेऊन जातात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ही या तालुक्यातली कृषी क्षेत्रातली क्रांती आहे। आज बाहेरच्या 5-6 तालुक्यांना आपला तालुका ऊस पुरवठा करतो, कारखान्यांना ही क्रांती भाऊसाहेब महाराजांच्या दूरदृष्टीमुळं आणि उरमोडी धरणामुळं, उरमोडीच्या पाण्यामुळं ही आपल्या तालुक्यामध्ये घडली, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा। आज ही पंचायत समिती सुद्धा त्यांच्या विचारानं काम करते। जेव्हापासून महाराजांच्या विचाराच्या खाली ही पंचायत समिती आली तेव्हापासून आजपर्यंत या तालुक्यातल्या मतदार बंधू भगिनींनी, जनतेनं ही पंचायत समिती कधीही भाऊसाहेब महाराजांच्या विचारापासून दूर होऊन दिली नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज आपण सगळेजण त्याच विचारानं काम करतोय। आज महाराज जरी आपल्यात नसले तरी त्यांची आठवण, त्यांचं काम
त्यांचं कार्य हे सगळं आपल्या समोर आहे. त्यांच्या विचारानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्यांच्या सारखं काम आपण नाही करू शकणार, कारण त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं होतं, त्यांचं दूरदृष्टी वेगळी होती. पण आपल्याला भाऊसाहेब महाराजांच्या नावाला साजल असं का होईना, पण या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करायचंय, या पंचायत समितीच्या माध्यमातून काम करायचंय. लवकरच आपल्या पंचायत समितीची नवीन इमारत सुद्धा आपण उभी करायला जाणार आहे. प्रस्ताव सगळं या जागेचं, आधी जागेची अडचण होती, पण थोडं सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मागं लागून आपण जिथं आहे हीच जागा आपण आपल्यासाठी मिळवली आहे. आणि याच ठिकाणी आपली पंचायत समिती ही नवीन इमारत ही लवकर, मला वाटते वर्ष 2 वर्षामध्ये तर सगळी इमारत उभा राहून तिथं आपलं कामकाज सुरू करायला आपल्याला कुठली अडचण येणार नाही. त्यामुळे आज आता अडचणी आपण इथल्या बघतोय. हे इमारत छोटी पडतीये, परत खालचं बांधकाम वेगळं, वरचं वेगळं, त्यामध्ये असणाऱ्या अडचणी, हे सगळं तुम्हाला अनुभव आहे, तो मला पण आहे. मी पण इथे येत असतो, तुम्हाला जास्त कारण तुम्ही रोज इथं असता, तुम्हाला रोज लोकांना इथं भेटायला लागतं, कामं करायला लागतात, ऑफिसमध्ये बसायला लागतं, हे मी समजू शकतो. पण सुसज्ज अशी इमारत जी कर्मचारी अधिकारी यांना सुद्धा काम करण्यासाठी एक आनंदाचं वातावरण निर्माण करत आणि येणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांना लागणाऱ्या सुविधा ज्या आहेत, या तालुक्यातल्या सर्वसामान्य घरातली जी मंडळी इथं येतात, सरपंच येतात, ग्रामसेवक येतात, त्यांना सुद्धा इथं आल्यानंतर एक सुसज्ज अशी इमारत आपल्यासाठी महाराष्ट्र सरकारनं बांधली ही भावना त्यांच्या मनामध्ये झाली पाहिजे. अशा पद्धतीने ही इमारत आपण करतोय. त्यामुळे लवकरच याची सुरुवात, शुभारंभ या ठिकाणी होईल आणि वर्ष 2 वर्षामध्ये ही इमारत सुद्धा पूर्ण होईल. त्याला सुद्धा, इमारतीला सुद्धा आपण नंतर तिथे जे काही हे करणार आहे त्या ठिकाणी भाऊसाहेब महाराजांचं नाव आपण त्यावेळेला पण त्या इमारतीच्या याला देऊ. एवढे परत एकदा भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. आणि बाबूराव घोरपडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आपले घोरपडे साहेब, रामभाऊ जगदाळे, आपले अनिल घोरपडे, या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी इथं तैलचित्र बसवलंय, त्यांनी मला वाटतंय आपल्या देशमुख नगरच्या शाखेमध्ये बसवलं, परत कामेरीला, मला कामेरी, नांदगाव, सगळीकडे त्यांनी भाऊसाहेब महाराजांचं तैलचित्र आज अनिलरावांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी, भाऊंनी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं महाराजांचा संबंध आला तिथं तिथं महाराजांची आठवण राहण्याचं काम हे त्यांनी केलंय. त्यांच्या मनापासून अनिलरावांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सर्वजण तालुक्याच्या भाग्यविधाते भाऊसाहेब महाराज यांच्या कार्यानं प्रेरित होऊन आपण सर्वजण काम करत आहोत. आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंदूअप्पा, त्याचप्रमाणे